फिलिपिन्सच्या मध्य प्रांतामध्ये आलेल्या कलमेगी या वादळानं प्रचंड हाहाकार माजवलाय. यामुळे आतापर्यंत 114 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 127 नागरिक यामध्ये बेपत्ता झाल्याची भयंकर घटना घडली आहे. तर बचाव कार्यादरम्यान सुद्धा हेलिकॉप्टर कोसळल्याने 6 लष्करी कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झालाय. परिणामी फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. देशातील बहुतेक मृत्यू हे वादळामुळे अचानक आलेल्या पुरात बुडून झालेत. यातील बरेच जण सेबूच्या मध्य प्रांतातील आहेत. सुमारे 20 लाख नागरिकांना या वादळाचा फटका बसलाय आणि 5,60,000हून अधिक लोक विस्थापित झालेत आणि यापैकी 4,50,000 लोकांना आता आपत्कालीन आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आलंय. फिलिपिन्सला तडाखा दिल्यानंतर हे वादळ व्हिएतनामच्या दिशेने सरकले. वादळामुळे होणाऱ्या मुसळधार पावसासोबतच भरती आणि ओहोटीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यामुळे व्हिएतनामचे आर्थिक केंद्र असलेल्या हो ची मिन सिटीला तीव्र पुराचा धोका असून सायगॉन नदीला सुद्धा महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.